क्रिकेटचा वंडर बॉय वैभव उतेकर आपण पाहतोय. नक्कीच या आधीच्या सामन्यामध्ये देखील ज्याने आक्रमक पवित्रा धारण केला होता, चांगली खेळी वैभवच्या माध्यमातून आपण पाहिलं होती. षटकार चौकारांची आतिषबाजी त्याने दर्शवली होती. तोच वैभव उतेकर नॉन स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्कवरती जर आपण पाहिलं तर सलामीचं षटक हाताळण्यासाठी अनिकेत गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय. पहिलं षटक पॉवर प्लेचं षटक असेल. ऑल सेट लेट स्टार्ट टू द मॅच. पहिला चेंडू इथे मात्र सुरेख चेंडू आहे. यावेळेस आपण पाहिलं तर बॅटची कट घेऊन चेंडू देखील ट्रॅव्हल होताना पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक चेंडूला गॅदर करेल, फेक होईल आणि तत्पूर्वी आपण पाहिलं तर 2 धावा पूर्ण केले जातील. संघाचं खातं खुलतंय. संघाची स्थिती बिनबाद 2. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहिलं तर अनिकेत ज्याने सुरुवात प्रयत्न केली जाते. गौरवने जर पाहिलं तर चांगला फटका खेळला. 2 धावा तिथे येताना देखील आपण पाहिला आणि 2 धावाने संघाचं खातं खुलतंय. 4 षटकांची महत्वपूर्ण लढत. 24 चेंडू फेस करण्याची नामी संधी यावेळेस आपण पाहिलं तर भिरकवून दिलाय. फटका अप्रतिम आहे. चेंडू मात्र हवेत आहे. सुंदर क्षेत्ररक्षण आहे. झेल घेण्याची संधी होती परंतु झेल देखील सुटलं जात आहे. मित्रांनो, क्रिकेटच्या पटलावरती झेल फार महत्वाचे असतात परंतु नक्कीच क्षेत्ररक्षण अप्रतिम होतं. नक्की क्षेत्ररक्षण आवडलं असेल तर जोरदार टाळ्या व्हायला हरकत नाही आहे. दर्जेदार खेळ आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. चांगलं क्षेत्ररक्षण आहे. संघासाठी धावा वाचवण्याचं काम तिथे क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून केलं जात आहे. नक्कीच गौरव शेट्टेचा निश्चितच आक्रमक फटका आपण पाहिला होता परंतु नशिबाने देखील तितकीशी साथ दिलेली नाहीये. आणि त्याचनंतर पुन्हा एकदा आपण पाहिलं तर एक धाव घेतली जाते वैभव उतेकरसाठी. पुढील चेंडू अनिकेत याचा. यावेळेस आपण पाहिलं तर क्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न देखील, फटका देखील अप्रतिम आहे. चेंडू मात्र सीमारेखेचा वेध घेताना नक्की चेंडू 1 बाउन्स, 2 बाउन्स, 3 बाउन्स सीमारेखा पार. वैभव उतेकर ब्रँडेड चौकार. थँक्यू 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 डीजे. आणि नक्कीच आपण पाहिलं तर पहिलं षटक प्रगतीपथावरती असणार आहे. पॉवर प्लेचं हे षटक कशा प्रकारे फलंदाज आपल्या नावावरती करतात हे देखील पाहणं गरजेचं असेल. वैभव उतेकर देखील एक विस्फोटक बॅटर आहे. या आधीच्या सामन्यामध्ये त्याने देखील स्वतःला सिद्ध केलं आहे. यावेळेस पुन्हा एकदा सुरेख चेंडू होता. क्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न देखील आहे. शॉर्ट मिड विकेट रिजन मध्ये चेंडू देखील पाहायला मिळाला. फेक केली जाईल आणि नक्कीच गुड रनिंग बिटवीन विकेट पाहायला मिळालं. एक धाव देखील तिथे घेतली जाते. संघाची स्थिती जर आपण पाहिलं तर बिनबाद 8. नक्कीच 4 षटकांची लढत देखील आहे. अनिकेत आतापर्यंत ज्याने चांगली गोलंदाजी केली 50-50चं षटक आपण पाहतोय. कधी गोलंदाज तर कधी फलंदाज. यावेळेस मोठा फटका, मिस टाइम स्ट्रोक. चेंडू मात्र हवे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली. झेल सोडला जातोय. जीवदान मिळतंय गौरव शेट्टेला. नक्कीच पुन्हा एकदा दुसरं जीवदान आपण पाहतोय गौरव शेट्टेला मिळताना आणि नक्कीच गौरवने देखील स्वतःला सिद्ध करणं फार गरजेचं आहे. मित्रांनो, क्रिकेटच्या पटलावरती जेव्हा जेव्हा एखाद्या फलंदाजाचा झेल सुटतो तेव्हा त्या फलंदाजाचा कॉन्फिडन्स दुणावतो. आत्मविश्वास फार महत्वाचा असतो आणि तो फलंदाज आपले रंग उधळण्यास सुरुवात करतो. आणि नक्कीच इथे मात्र विशेष पारितोषिक आहे. मित्रांनो, जर आपण पाहिलं तर मिड विकेट रिजन मध्ये जो बॅनर आपण पाहतोय त्या बॅनर वरती जर हिट केला तर सुभान किड्सवेअरचे मालक समीर माहिमकर यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. नक्कीच एक दर्जेदार प्राइस देखील ऑन असणार आहे. पहिलं षटक आपण पाहिलं तर पहिल्या षटकाचा खेळ इथे मात्र समाप्त होतोय. या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच देण्याकरता मी विनंती करतो सन्मान्य आदरणीय बरकतभाई पाते साहेबांना विनंती असेल आणि त्याचबरोबर समीरभाई माहिमकर साहेबांना विनंती आहे. सन्मान्य आदरणीय या ठिकाणी बिलालभाई कडू साहेबांना देखील विनंती असेल. बरकतभाई पाते,
समीरबाई माहीमकर आणि बिलालबाई कडू साहेबांना विनंती आहे. दुसरा मॅच जो झाला त्याचा मॅन ऑफ द मॅच आपण या ठिकाणी देणार आहोत. पाते ब्रदर्स यांच्या माध्यमातून जो स्पॉन्सरशिप करण्यात आलेला आकर्षक ट्रॉफी आहे ती देण्याकरता समीरबाई माहीमकर, बिलालबाई कडू आणि बरकतबाई पाते यांना विनंती आहे की मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जातोय. ज्यानं 27 धावा काढल्यात. अहिल स्पोर्ट्स दुबई संघाचा एक जबरदस्त खेळाडू अनिकेत ठरलाय मॅन ऑफ द मॅच. नक्कीच पुन्हा एकदा जाऊया मॅचच्या दिशेने. आपण पाहिलं तर पहिल्या षटकाचा खेळ इथे मात्र समाप्त झालाय. 4 षटकांची महत्वपूर्ण लढत. पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावा येताना आपण पाहिल्या. दुसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवती मास. यावेळेस आपण पाहिलं तर सुरेख चेंडू आहे. भन्नाट वेग तिथे पाहायला मिळाला. जोरदार अपील केली जाते. कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद मिळत नाहीये. निर्धाव चेंडूची तिथे मात्र सांगता होताना पाहतोय. आणि एक चांगली सुरुवात आहे. षटकाची सुरुवात निर्धाव चेंडूने केली जाते. गोलंदाजाने नक्कीच स्वतःला सिद्ध केलंय. पहिला चेंडू निर्धाव तिथे पाहायला मिळाला. चांगली सुरुवात आहे. नक्कीच पहिल्या षटकाचा विचार केला तर 15 धावा धावफलकावरती देखील असणार. पॉवर प्लेचं षटक फलंदाजांनी आपल्या नावावरती केलंय. हे कशा प्रकारचं षटक असेल हे देखील पाहायचं. इथे मात्र थोडीशी दिशा भरकटताना पाहायला मिळतोय गोलंदाज. आणि नक्कीच वाईट प्लस 22 अशा 2 धावा. 2 धावांचा बोनस मिळतोय मिक्सर एक्स्ट्राच्या स्वरूपात. धावा येताना देखील आपण पाहतोय. संघाची स्थिती जर पाहिली तर बिनबाद 17 धावा अशी स्थिती देखील असणार आहे. दुसरं षटक प्रगतीपथावरती असणारे गोलंदाजी मार्कवती माज. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहिलं तर मोहम्मद कैफ. दुसरं षटक पुन्हा एकदा षटकातील पुढील चेंडू वैभव उटेकर साठी. यावेळेस आपण पाहिलं तर शफलवर खेळण्याचा प्रयत्न देखील आहे. दरम्यान पुन्हा एकदा सुरेख चेंडू हाताळलाय. चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. गोलंदाजाच्या माध्यमातून अचूक टप्पा देखील तिथे दाखवला जातोय. निर्धाव चेंडूची सांगता देखील होईल. आणि त्यानंतर धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या थोडीशी स्थिरावलेली देखील असेल. दुसरं षटक पुन्हा एकदा वैभवसाठी. यावेळेस वैभव कशा प्रकारचं आक्रमण करेल हे देखील पाहणं गरजेचं आहे. राधा 11 संघाचा विचार केला तर वैभवची खेळी बहरणं फार गरजेचं आहे. बॅटची कट घेऊन चेंडू मात्र चाललाय. यष्टिरक्षकाचा वेध घेताना इथे मात्र वैभव उटेकर बॅक टू द पॅव्हिलियन. विकेटचं पतन. थँक्यू डीजे. दरम्यान आपण पाहिलं तर या आधीच्या चेंडूवरती वैभव उतेकर सारखा विस्फोटक फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन परतला. त्यानंतर त्याची जागा भरून घेण्यासाठी प्रशांत जाधव आपण पाहतोय. नक्कीच मागच्या सामन्यामध्ये देखील प्रशांतच्या माध्यमातून एक दर्जेदार षटकार देखील आपण पाहिला होता. परंतु या सामन्यामध्ये देखील प्रशांतला स्वतःला सिद्ध करावं लागेल. कारण दोन्ही संघ गुणांसाठीची लढत मैदानाच्या आतमध्ये देताना पाहायला मिळत आहेत. मोहम्मद कैफचा पुढील चेंडू. यावेळेस आपण पाहिलं तर दरम्यान नक्कीच चेंडू देखील सीमारेखेचा वेध घेताना पाहायला मिळतोय. दरम्यान आपण पाहिलं तर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती कैफ सज्ज झालाय. षटक क्रमांक 2. यावेळेस आपण पाहिलं तर दुसऱ्या षटकातील पुढील चेंडू राईट मोर द विकेटचा पुढील चेंडू यावेळेस भिरकावून दिलाय. दरम्यान चेंडू मात्र हवेत आहे. क्षेत्ररक्षक तैनात. यावेळेस सुरेख जल देखील टिपला जातोय. फलंदाज प्रशांत बॅक टू द पॅव्हिलियन.
एकदा जाऊया मैदानाच्या दिशेने. आपण पाहिलं तर षटक क्रमांक 2 नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. अक्षय तांबे, कैफचा पुढील चेंडू अक्षय चांदे. यावेळेस आपण पाहिलं तर सुरेख चेंडू आहे, पुन्हा एकदा चेंडू हवेत, सुरेख झेल देखील टिपला जातोय. बॅक टू बॅक दुसऱ्या चेंडूवरती फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन. दोन षटकांचा खेळ इथे मात्र आपण पाहिला आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची स्थिती जर आपण पाहिलं तर 3 गडी बाद 21 अर्थातच 31 धावा 21 धावा माफ करा 21 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 2 षटक इथे मात्र समाप्त होत आहेत. कभी खुशी कभी गम असा माहोल, कधी फलंदाज तर कधी गोलंदाज आपली दमखम दाखवताना देखील मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये जर आपण पाहिलं तर एक अनुभव देखील असेल या खेळाडूच्या माध्यमातून. सिकंदर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. गोलंदाजी मार्गवरती षटक क्रमांक 3 तिसऱ्या षटकाचा पहिला चेंडू भिरकावून दिलाय, चेंडू बाहेर जाईल. सीमारेखेचा वेध घेताना वन बाउन्स सीमारेखा पार. इथे मात्र गौरव शेट्टीच्या बॅट मधून एक अफलातून चौकार. यस डीजे. नक्कीच गोलंदाजी मार्गवरती आपण पाहिलं तर तलहा यावेळेस स्विचिटचा प्रयत्न आहे. बॅट आणि बॉल याच्यामध्ये कॉन्टॅक्ट होत नाहीये. यावेळेस आपण पाहिलं तर यस इट इज वाईट. दरम्यान नक्कीच अवांतर धाव इथे मात्र मिक्स्टर एक्स्ट्राच्या स्वरूपात धावा देखील येताना आपण पाहतोय. आणि संघाची स्थिती जर आपण पाहिलं तर एका धावेने पुढे सरसावते. संघाची स्थिती 3 गडी बाद 26 धावा. नक्कीच एक महत्वपूर्ण सामना आहे गौरव शेट्टीसाठी. यावेळेस पुढील चेंडू पुन्हा एकदा स्विचिटचा प्रयत्न आहे. बॅटची कट घेऊन चेंडू मात्र चाललाय. सीमारेखेचा वेध घेताना चांगलं क्षेत्ररक्षण, तिथे मात्र धावा वाचवल्या जातात. यावेळेस एकच धाव तिथे घेतली जाईल. एकाच धावेवर समाधान. आणि संघाची स्थिती आपण पाहिली तर 27 धावा. सेन्सिबल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. कोणत्या प्रकारचा आक्रमक स्ट्रोक पाहायला मिळत नाहीये. दरम्यान एक दर्जेदार स्पर्धा देखील आहे. नक्कीच एक चांगलं आयोजन, तितकंच चांगलं नियोजन देखील आपण पाहतोय. tenniscricket.in च्या माध्यमातून या स्पर्धेचं युट्यूब लाईव्ह टेलिकास्ट केले जात आहे. यावेळेस सिकंदरसाठी सुरेख चेंडू आहे. खोलवर टप्प्याची गोलंदाजी पाहायला मिळते. जकडून ठेवलं जात आहे. खोदून काढण्याचा प्रयत्न देखील होता, परंतु इथे मात्र निर्धाव चेंडू देखील पाहायला मिळाला. चांगलं गोलंदाजी आपण पाहतोय तलहाच्या माध्यमातून. यावेळेस 2 षटकांच्या समाप्तीनंतर एक चांगली धावसंख्या उभारली होती, परंतु धावसंख्येला कुठेतरी आळा घालण्याचं काम इथे मात्र षटक क्रमांक 3 मध्ये तलहाच्या माध्यमातून आपण पाहतोय. यावेळेस सिकंदरसाठी सुरेख चेंडू नक्कीच भिरकावून दिलाय. नक्कीच चेंडू मात्र जाईल डीप मिड विकेट रिजन मध्ये. पुन्हा एकदा चौकार पाहायला मिळतोय. नक्कीच पुन्हा एकदा चौकार. थँक्यू डीजे. नक्कीच सिकंदर द लेजंड सिकंदर आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये चांगल्या प्रकारची खेळी करताना पाहायला मिळत आहेत. तलाचा पुढील चेंडू यावेळेस फंबल देखील पाहायला मिळत आहे. नक्कीच एक चांगला खेळ देखील आपण पाहतोय. धावसंख्येचा विचार केला तर 31, लॉस ऑफ 3 विकेट्स, प्रोग्रेस नाव 3rd ओव्हर, तिसरं षटक प्रगतीपत्र ते असणार आहे. चांगली सुरुवात आपण पाहतोय दोन्ही संघांच्या माध्यमातून. तलाचा पुढील चेंडू सिकंदरसाठी. यावेळेस मोठा प्रहार खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु तितकंसं चांगला कॉन्टॅक्ट आपण पाहायला मिळत नाहीये. यावेळेस निर्धाव चेंडू पुन्हा एकदा पाहायला मिळेल.
आणि धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या देखील थोडीशी स्थिरावलेली आहे. नक्कीच 4 षटकांची लढत आहे. चांगलं टार्गेट सेट करायचंय तर नक्कीच इथे मात्र येणाऱ्या चेंडूवरती आक्रमकता दाखवून देणं फार गरजेचं असेल. इथे मात्र सुरेख चेंडू नक्कीच भिरकावून दिलाय आणि स्टँड अँड डिलिव्हर, इट्स आउट ऑफ द पार्क, सीमारेखा पार. सिकंदर ब्रँडेड षटकार. थँक्यू डीजे. नक्कीच मित्रांनो जर आपण पाहिलं तर मिड विकेट रिजन मध्ये आपण एक बॅनर पाहताय सुभान किड्सवेअर आणि नक्कीच या बॅनर वरती जर आपण फटका लगावला तर सुभान किड्सवेअरचे मालक समीर माहिमकर यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. दरम्यान गोलंदाजी मार्कवरती जर आपण पाहिलं तर वैयक्तिक कोट्यातील पहिलं आणि संघातर्फे शेवटचा निर्णायक षटक घेऊन गोलंदाजी मार्कवरती माज. यावेळेस 3 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची स्थिती 37 धावा 37 आणि नक्कीच एक चांगली धावसंख्या आतापर्यंत उभारताना पाहायला मिळतात फलंदाज राधा 11 संघाच्या बाजूने. गोलंदाजी मार्कवरती माज सज्ज झालाय. पहिला चेंडू आपण पाहिलं तर सुरेख चेंडू भिरकावून दिलाय. चेंडू जाईल सीमारेखा पार. इथे मात्र गौरवच्या बॅट मधून दर्जेदार षटकार. थँक्यू. नक्कीच इथे मात्र गौरव शेट्टे ऑन फायर मैदानाच्या आतमध्ये धुमाकूळ घालताना पाहायला मिळतोय. थोडस फंबल देखील तिथे पाहायला मिळतं. नक्कीच गोलंदाजावरती प्रेशर असेल कारण या आधीच्या चेंडूवरती षटकार येताना आपण पाहिलाय. नक्कीच मित्रांनो संकटाच्या लाटा किनारा सोडतात तेव्हाच खरी वादळे उठतात. धाडस त्याच नौका करतात ज्याचे नाविक पोहणारे असतात. इथे मात्र आपल्या संघाची विजयी नौका किनारी लावायची असेल तर एक चांगलं टार्गेट सेट करणं फार गरजेचं असेल दोन्ही फलंदाजांना. दरम्यान नक्कीच इथे मात्र थोडंसं प्रेशर देखील असेल. गौरव शेट्टेने या आधीच्या चेंडूवरती एक मोठा फटका डीप स्क्वेअर लेगच्या पट्ट्यामध्ये खेळलाय. चांगला फटका देखील तिथे पाहायला मिळाला. नक्कीच गौरव शेट्टे जर आपण पाहिलं तर वैयक्तिक 8 चेंडू फेस करता 15 धावांवरती खेळताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा आक्रमण करण्याचा प्रयत्न देखील आहे. पुन्हा एकदा चेंडू अलॉंग द कार्पेटच्या सहाय्याने ट्रॅव्हल होताना पाहायला मिळतोय. फेक केली जाईल आणि तत्पूर्वी एकच धाव तिथे मात्र घेतली जाते. सेन्सिबल क्रिकेट देखील पाहायला मिळतं. एका धावेने संघाची स्थिती जर आपण पाहिली तर 44 धावा. शेवटचं षटक प्रगती पथावरती असणार आहे. शेवटच्या षटकातील उर्वरित काही चेंडूचा खेळ शिल्लक पाहायचं. येणाऱ्या चेंडूवरती काय घडणार काय बिघडणार हे देखील पाहायचं आहे. यावेळेस माज. इथे मात्र सिकंदरसाठी चेंज ऑफ पेस गती परिवर्तन करणारा चेंडू होता. टप्पा पडल्यानंतर सर यष्टीरक्षकाचा वेध घेणारा चेंडू होता आणि निर्धाव चेंडूने चांगली गोलंदाजी देखील आपण पाहतोय माजच्या माध्यमातून. नक्कीच शेवटचं षटक देखील येथे मात्र माजचा प्रयत्न असेल कमीत कमी धावा देऊन षटकाची सांगता देखील करणं तितकंच गरजेचं असेल. पुन्हा एकदा चेंज ऑफ पेस चांगला चेंडू हाताळला. इथे मात्र कट केला जाईल. चेंडूला दिशा दिली जाईल. सेन्सिबल क्रिकेट पुन्हा एकदा तिथे पाहायला मिळतं. एकच धाव घेतली जाईल आणि आता मात्र पुन्हा एकदा ऑन स्ट्राईक गौरव शेट्टे. नक्की शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू. या चेंडूवरती कशा प्रकारच्या धावा येतील. इथे मात्र स्विच हिटचा प्रयत्न देखील आहे. दरम्यान निर्धाव चेंडू देखील आहे. शेवटचा चेंडू या षटकातील आपण पाहतोय.
पंच आतमध्ये श्याम नरळकर लेफ्ट हँड बॅट्समन एक मात सापडी चेंडू यावेळेस आपण पाहिलं तर गौरवसाठी बिरकावून दिलाय डीप स्क्वेअर लेगच्या पट्ट्यामध्ये चेंडू अलॉंग द कार्पेटच्या साईडने ट्रॅव्हल होताना पाहायला मिळतोय. इथे मात्र धावचीची संधी होईल. थ्रो तर केला होता दरम्यान थोडंसं फंबल देखील आणि फलंदाज धावच्या स्वरूपात गौरव शेट्टे बॅक टू द पॅव्हिलियन. नक्कीच एक धाव देखील तिथे घेतली जाईल. दुसऱ्या धावीच्या प्रयत्नामध्ये फलंदाज धावच्या स्वरूपात बाद होतोय. एका धावीने संघाची स्थिती 45 धावा आणि नक्कीच 46 धावांचं उद्दिष्ट असेल. बॅक सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. 2025 ची मानाची स्पर्धा लाख मुलाची स्पर्धा तुम्ही बघताय. मुरादपूर स्पोर्ट क्लब आयोजित भव्य दिव्य महासंग्राम या ठिकाणी टेनिस बॉलची राज्यस्तरीय स्पर्धा तुम्हाला बघायला मिळते. आणि या ठिकाणी आपण 2 डकआउट या ठिकाणी बनवण्यात आलेले आहेत. एका डकआउटला नाव आपण मरहूम निजामुद्दीन भाई कडू यांचं नाव दिलेलं आहे. तर दुसऱ्या डकआउटला नाव जमातुल मुस्लिमीन मुरादपूरचं नाव दिलेलं आहे. 2 डकआउट या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळत आहेत. चालू असलेला मॅच जर बघितलं तर राधा इलेवन आणि मिनाज आर्ट संघानं टॉस जिंकला होता. टॉस जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. 4 ओव्हरचा मॅच 24 बॉलमध्ये 46 धावा बनवल्यात. प्रथम बॅटिंग करत असताना राधा इलेवन संघानं पहिल्या मॅचमध्ये मुरादपूरच्या विरोधात त्यानं 49 धावा बनवले. 50 धावा त्यांना डिफेंड करता आले नव्हते. शेवटच्या बॉलपर्यंत मॅच गेला आणि तो मॅच मुरादपूरनं जिंकला. तो इतिहास राहिला. त्याच्यानंतर हा मॅच क्रमांक 3रा मॅच तुम्ही बघताय. राधा इलेवन आणि मिनाज आर्ट यांच्या दरम्यानचा मॅच. येणारा मॅचचा टॉस देखील आपण घेणार आहोत. मिश्का इलेवन आणि 11 फायटर दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती आपण टॉस करण्याकरता आमच्या कॉमेंट्री बॉक्स जवळ या. मिश्का स्पोर्ट्स गुहागर आणि 11 फायटर चिपळूण दोघांना विनंती आपण टॉस करण्याकरता घ्या. 11 फायटर आपल्याला विनंती असेल आपले जे 11 खेळाडू आपण घेऊन येणार आहोत त्याची नावं आमच्यापर्यंत यायला पाहिजे. कारण आपला पहिला मॅच आहे. आपल्याला आग्रहाची विनंती आहे. सन्मानपूर्वक विनंती असेल 11 फायटर. वेलकम बैक सभी दर्शकों का और खिलाड़ी का स्वागत है. जीतने के लिए इस मैच के अंदर 47 रनों का लक्ष्य रखा गया. राधा इलेवन की टीम ने पहले बल्लेबाजी की और बल्लेबाजी करते हुए 46 रन बनाए. 47 रनों का लक्ष्य इस मैच के अंदर गए. मुकाबले में बहुत मजा आएगा. गेंदबाजी करने के लिए गेंदबाज प्रारंभी गेंदबाज आप देख रहे हैं प्रतीक सबान शायद पहला ओवर करेंगे राधा इलेवन के लिए. और दूसरी तरफ सलामी के बल्लेबाज धीरे धीरे कदमों के साथ मैदान के अंदर आ रहे हैं. इस मैच को जीतने के लिए आपको 47 रन बनाने के एक अच्छा मुकाबला मैदान के अंदर रहेगा. रोचक मुकाबला मैदान के अंदर. सभी दर्शकों का और खिलाड़ी का स्वागत है. मुरादपुर स्पोर्ट क्लब का ये टूर्नामेंट जुवेकर और दादरकर क्रीडा संकुल के अंदर चल रहा है. 2025 की कहानी आपको सुना रहे हैं और मजा आएगा. इस मैच के अंदर मजा आने वाला है. 47 रनों का लक्ष्य है. प्रारंभिक बैट्समैन मैदान के अंदर पहुंच चुके हैं. बैटिंग करने के लिए सैफ और जहूर को आप देख रहे हैं. इस मैच में जीतना है तो 47 रन बनाने के. पावर प्ले का ओवर लेकर गेंदबाजी करने के लिए प्रतीक
जबान। मुकाबला बहुत अच्छा रहेगा, इसमें कोई शक नहीं है। मिश्का 11 मिश्का संघ चला प्लीज, मिश्का स्पोर्ट्स गुहागर आणि त्याच्या विरोधात 11 फायटर चिपडून या दोन्ही संघांना विनंती आहे आपण टॉस करण्याकरता या। आयोजक आपली वाट बघतायत। एक जबरदस्त मैच याच्यानंतर देखील असेल। गेंदबाजी करने के लिए गेंदबाज प्रतीक अपने बॉलिंग बाट पर तैयार गए। पहली गेंद आड़े बनने का इस्तेमाल किया, ऑन साइड पर खेलने की कोशिश है। गेंद बनने का कोई ताल्लुक नहीं है, गेंद टप्पा खाने के बाद शरीर पर टकराई, वहीं पर रुकी, रन की कोई गुंजाइश नहीं। पहली गेंद बिंदी गेंद के साथ स्टार्ट हुआ। प्रतीक को आप देख रहे हैं अच्छी गेंदबाजी कर रहे हैं और इस टूर्नामेंट में काफी प्रभावित भी किया गया। लाइन बिल्कुल सही है, टप्पा बिल्कुल अच्छा है और रन ज्यादा नहीं बने 4 ओवर के अंदर। गेंदबाजी अच्छे, ईश्वर की अगली गेंद बैकफुट पर चले गए थे, कट करते हुए खिलाड़ी गया पॉइंट पर, खिलाड़ी दे इनके सर के ऊपर से गेंद बाउंड्री की तरफ जाते हुए रघु देवाब रोक नहीं पाए। 4 रनों का इशारा, ब्यूटीफुल चौबा। शुक्रिया। एक्शन रिप्ले में देखिए प्रतीक राउंड विकेट साइड ऑफ टर्म के बाहर थी, कट कर दिया और खिलाड़ी डायरेक्ट के अंदर रघु थे, इनके सर के ऊपर से गेंद बाउंड्री के बाहर चली गई। ईश्वर की अगली गेंद अपने बॉलिंग मान पर, शानदार गेंद है, ऑफ जाकर ऑन साइड की तरफ गेंद में गेंद स्क्वायर लेग बाउंड्री की तरफ जाते हुए घुटना टेक सिक्सर देख, जबरदस्त बल्लेबाजी मैदान के अंदर सैफ द्वारा। क्या बल्लेबाजी कर रहे हैं, ब्यूटीफुल शॉट, स्क्वायर लेग बाउंड्री के बाहर, 6 रन। प्रतीक का स्वागत होता हुआ, घुटना टेक सिक्सर देख वाला स्ट्रोक। मैदान के अंदर सैफ क्या बल्लेबाजी कर रहे हैं। फुल टॉस गेंद है, लोवर फुल टॉस गेंद को ऑन साइड की तरफ खेलते हुए मिड विकेट बाउंड्री के बाहर, खिलाड़ी देख, खिलाड़ी बन गया दर्शक, दर्शक बन गए दीवाने। बैक टू बैक दूसरी गेंद पर दूसरा छक्का सैफ के बल्ले से आता हुआ। क्या बल्लेबाजी मैदान के अंदर, ब्यूटीफुल शॉट। का स्वागत इस मैच के अंदर सैफ आए गए और सैफ बल्लेबाजी कर रहे हैं और वो स्वागत कर रहे हैं। लगातार 2 छक्के लगाए गए। बैकफुट पर चले गए रक्षात्मक ढंग के साथ इस गेंद को खेलते हुए पॉइंट की तरफ कवर और पॉइंट की तरफ इस गेंद को खेल दिया और खिलाड़ी थे जब तक फील्ड करे थ्रो करे तब तक 1 रन मुकम्मल होता हुआ। 1 रन के साथ रन छक्के में इजाफा। रन छक्के फिलहाल 17 पर पहुंची बगैर किसी नुकसान के। ओवर की अगर बात की जाए, ओवर नंबर पहला चल रहा है। प्रतीक अपने बॉलिंग मान पर, खराब गेंद थी, छोटी गेंद थी, ऑन साइड की तरफ खेलते हुए गेंद डीप फाइलिंग बाउंड्री की तरफ जाते हुए इस गेंद के ऊपर भी 1 बाउंस, गेंद बाउंड्री के बाद 4 रन। जहूर के बल्ले से एक जबरदस्त चौबा आता हुआ। थँक यू। पहिल्या षटकाचा खेळ संपलाय। पहिल्या षटकामध्ये 21 धावा, सैफने एकूण 5 बॉल फेस केले, 17 धावा त्याने बनवले। जगूरनं निश्चित 1 बॉल फेस केला आणि त्याच्यामध्ये चौकार लगवलाय, स्वतःचा खाता या ठिकाणी चौकार उघडलाय। 21 धावा पहिल्या ओव्हरमध्ये आलेत। एकूण 47 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि पहिल्या षटकामध्ये काय घनागती फलंदाजी मिनाज आर्ट या संघाच्या माध्यमातून सैफनं आणि जगूरनं करून दाखवली आहे। गोलंदाजी मार्कवर वैयक्तिक पहिला आणि संघाकडे दुसरं षटक घेऊन रघु गोलंदाजी मार्कवर आलाय। लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट। पहिलाच बॉल कोलवा टप्प्याचा चेंडू होता ऑन साइडला, या ठिकाणी चेंडूला खेळणं वायदेश नॉकॉनला वैभव उतेकरला तुम्ही बघताय, चेंडूला फील्ड करेल थ्रो करेल तोपर्यंत 1 धाव घेतली गेलेली आहे। व्यासपीठावरती अजून एक सन्मान आणि अजून एक स्वागत या ठिकाणी केलं जाईल। मुबीनभाई यांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते आपण सन्माननीय आदरणीय हशमभाई दादरकर साहेब या ठिकाणी आलेले आहे, त्यांचं आपण यथोचित स्वागत या ठिकाणी या स्पर्धेच्या निमित्तानं करायचं आहे। मुबीनभाईंना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते आपण सन्माननीय आदरणीय हशमभाई दादरकर या ठिकाणी आलेले आहेत, त्यांचं स्वागत, त्यांचं सन्मान या व्यासपीठावर करायचं। मुरादपूर स्पोर्ट कमिटीच्या वतीनं आणि मुरादपूरकरांच्या वतीनं सन्माननीय आदरणीय हशमभाई दादरकर साहेबांचं स्वागत। अच्छी गेंद आड़े बनने का इस्तेमाल किया, ऑन साइड पर गेंद में ब्यूटीफुल स्ट्रोक है, बल्ले के बीचों में टाइमिंग कमाल का है और जगूर क्या बल्लेबाजी कर रहे हैं, ब्यूटीफुल शॉट, 6 रन। विनंती असेल दोनों कॅप्टन चला प्लीज टॉस केलं जाईल। येणारा मॅच मिश्का स्पोर्ट्स गुहागर आणि 11 फायटर
सन्माननीय आदरणीय हाशमभाई दादरकर साहेबांना विनंती आहे येणारा मॅचचा पण टॉस करा. खूप चांगला चेंडू आहे, पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा बॉलला स्क्वेअर लेग बॉल लाईनच्या बाहेर पाठवून दिलाय. काय बॅटिंग केली जाते जहूरच्या बॅटमधनं, वार वरती वार, चेंडू सीमा पार, षटकार. मॅचचं टॉस सन्माननीय आदरणीय हाशमभाई दादरकर साहेब यांच्या शुभ हस्ते केलं जाईल. येणारा मॅच मिश्का स्पोर्ट्स गुहागर आणि त्याच्या विरोधात आपण बघितलं तर एक जबरदस्त संघ 11 फायटर टॉस करण्याकरता हाशमभाई दादरकर साहेब आहेत. खूप चांगली बॅटिंग मैदानामध्ये देखणे फटके स्ट्रोक या ठिकाणी खेळले जातं. रिव्हर्सचा स्ट्रोक या ठिकाणी मैदानामध्ये खेळला. जगून चेंडू सीमारेषेच्या दिशेने जातो. सिकंदर शिंदे चेंडूचा पाठलाग करतायत. जोपर्यंत चेंडूला फील्ड करतील थ्रू करतील तोपर्यंत 2 धाबा या ठिकाणी खात्यामध्ये ऍड केले गेलेत. धावफलकावरती धाबा आहेत ते 36 धाबा. सलामीची जोडी मैदानामध्ये 47 धाबांचा पाठलाग या मॅचमध्ये करायचा आहे. जगूर आणि सैफला तुम्ही बघताय. रघु गोलंदाजी मार्गवर रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. क्षेत्ररक्षक आगे डीप मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण त्यांच्या माध्यमातून धाव मिळणार नाहीये आणि धावफलक थांबलाय. संघाची स्थिती आपण बघितली तर 2 षटकांचा खेळ मैदानामध्ये संपला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर बिनगाड्यांच्या मोबदल्यात मिनास आर्ट 36 धाबांवरती काय बॅटिंग केली गेली दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून. एका बाजूला जगूर आणि एका बाजूला सैफ. सैफनं 6 बॉलमध्ये 18 धावा, जगूरनं 5 बॉलमध्ये 18 धावा काढले. 36 धावा धावफलकावरती आहेत. 47 धावांचा पाठलाग आहे. 12 बॉलचा केस शिल्लक आहे आणि 11 धावा या मॅचमध्ये बॅटिंग करणाऱ्या संघाला बनवायचे आहेत. 12 चेंडूचा केस शिल्लक आहे. 11 धावा तुम्हाला बनवायचे आहेत. कुठेच जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. मुरादपूरची मानाची स्पर्धा आहे. अभिमान स्वाभिमान गाजवणारी स्पर्धा. मिनास आर्टचा संघ आज अनेक महाडमधले जे अनेक खेळाडू आहेत ते इथपर्यंत पोहोचलेले आहेत. त्यांचा खेळ आपल्याला बघायला मिळतोय. गोलंदाजी मार्कवर गौरव शेट्टे वैयक्तिक पहिलं आणि संघाकडे 3रं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर आलाय. गौरव शेट्टेला तुम्ही बघताय. पहिला बॉल टप्पा पडल्यानंतर जास्त या ठिकाणी बाहेर निघाला चेंडू. पंचाचा सिग्नल देखील बघणार आहोत. मागे रक्षकने देखील चूक केलेली आहे. या बॉलवरती पंचांनी नो बॉल घोषित केला म्हणजे 5 धावांचा बोनस या ठिकाणी दिला गेलाय. 22च्या रूपात चौकार देखील आलाय. 5 धावांचा बोनस या ठिकाणी दिला गेलाय बॅटिंग करणाऱ्या संघाला. गौरवनं पहिलाच बॉल खराब हाताळलाय, खराब फेकलाय आणि त्याच्यावरती 5 धावांचा बोनस. धावफलक 41 धावांवरती. फक्त आणि फक्त 6 धावांची गरज या मॅच मध्ये. गौरव शेट्टेला तुम्ही बघताय गोलंदाजी मार्कवर. ओव्हर द विकेट. मोठा फटका घ्यायचा, ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता. फ्रीडचा बॉल देखील होता. त्याच्यावरती या ठिकाणी समाचार घेऊ शकले नाहीये. सैफचा विचार केला तर निश्चित त्यानं खूप चांगली बॅटिंग देखील केली आहे या मॅच मध्ये. त्याच्यावरती नजर आहेत. स्ट्राईक एंडला सैफ, नॉन स्ट्राईक एंडला जगूर. गोलंदाजी मार्कवर ओव्हर द विकेट गौरव शेट्टे. खूप चांगला चेंडू होता. चेंडूला ऑफ साईडला खेळायचं होतं. चेंडू बॅटच्या खालच्या टोवरती लागल्यानंतर चेंडू ऑन साईडला ट्रॅव्हल झालाय. वायदेश लॉंगॉन आणि वायदेश मिड विकेटच्या मधोमध एक क्षेत्ररक्षक आहे. त्याने चेंडूला फील्ड केलं, थ्रो केले. तोपर्यंत 1 धाव खात्यामध्ये ऍड केली गेली. धावसंख्या बघितली तर 42 धावांवरती. षटकाचा विचार केला तर 3रं षटक मैदानामध्ये चालू आहे. तुम्हाला विजय करता फक्त आणि फक्त 5 धावांची गरज आहे. खराब चेंडू, फुलटॉ चेंडू आहे, त्याचा समाचार घेऊ शकले नाही. चेंडू वायदेश लॉंगॉनला जातो. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतायत परंतु झेल होणार नाही आहे. आणि मागे आपण बघितलं तर नितीन त्या ठिकाणी आहे. त्यांच्या माध्यमातून चेंडूला फीड केला जातो. एकच धाव मिळेल. एका धावानं धावफलक 43 धावांवरती. जवळपास विजयाच्या दिशेनं वाटचाल. विजयाचा सुगंध मिनास आर्ट या संघाच्या बाजूने गेलाय. चांगला चेंडू आहे, चांगला फटका आहे. समोरच्या दिशेने खेळतायत. लॉंगॉनला क्षेत्ररक्षक आहेत. जेल पकडलं जाईल. सैफची केली संपुष्टात येते. धक्का क्रमांक 1 43 धावांवरती. पहिला ब्रेक थ्रू, पहिला धक्का. एक चांगली पार्टनरशिप संपुष्टात येते. चांगली बॅटिंग केली सैफनं आणि माघारी परततोय. गौरव शेट्टेला निश्चित विकेट मिळाली आहे आणि खूप वेळानंतर या ठिकाणी आपण बघितलं सलामीची जोडी फोडली गेली. कारण ज्या ठिकाणी गरज होती सलामीची जोडी अगोदर फुटली पाहिजे होती तसं घडलं नाहीये. कुठेतरी चुकीची गोलंदाजी केली गेली आणि या मॅच मध्ये क्षेत्ररक्षण करणारा संघ अडचणीत सापडला आहे. राधा 11चा संघ या मॅच मध्ये कुठेतरी अडचणीत सापडला आहे. गौरव शेट्टेला तुम्ही बघता बॅटिंग करण्याकरता नवीन फलंदाज 3ऱ्या क्रमांकावरती माज खतीब बॅटिंग करण्याकरता दाखल झालाय. माझवरती देखील नजरा असतील. एक जबरदस्त खेळाडू रायगर मधला आणि तो बॅटिंग करण्याकरता आलाय. ओव्हर द विकेट
चेंडू चांगला फटका चांगला आल्या आल्या पहिल्या बॉलला या ठिकाणी पाठवून दिलाय षटकारांची मोहर लावली आहे मॅच संपलाय रिझल्ट लागलाय मिनास आर्ट संघानं तिसऱ्या षटकामध्ये या मॅचचा रिझल्ट लावलाय माज रायगडचा एक जबरदस्त खेळाडू आहे आल्या आल्या पहिल्या बॉलवरती त्याने षटकार लागवलाय मॅच संपलाय मिनास आर्ट जो बॅटिंग करत होता संघ त्या संघानं 3 ओव्हरमध्ये या मॅचचा रिझल्ट लावलाय कॉंग्रॅच्युलेशन मिनास आर्ट आणि हार्ड लक बॉयज राधा इलेव्हन